मतपेट्या बदलीचा संशय घेऊन क्षेत्रीय अधिकाऱ्याचे वाहन अडवून उच्चत घालून वाहनाची काच फोडून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या धुळ्याच्या आमदार पुत्र शहबाज शाह यांच्यासह 40 ते 50 जणांच्या जमावाविरोधात आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास आझादनगर पोलीस करत आहे। मतदानाच्या दिवशी राखीव मतदान यंत्रे घेऊन क्षेत्रीय अधिकारी शैलेश पटेल हे दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास साबळे कॉलेज येथील मतदान केंद्रावर भेट देऊन निघताना एका जमावाने अचानक क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे वाहन अडवत मतपेट्या बदलीचा संशय घेऊन उचत घातली। यावेळी जमावातील अज्ञात व्यक्तीने स्कॉर्पिओ वाहनावर दगडफेक करत काच फोडली। यावेळी प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखत खुलासा करत ती यंत्रे शासनाचीच असल्याचे स्पष्ट केले। त्यामुळे उचत घालून वाहनाची काच फोडणाऱ्या आमदार पुत्रासह जमावाविरोधात आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।